स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी सुरू असल्याची चर्चा। मुंबई महानगरपालिका व्यतिरिक्त इतर ठिकाणी महायुती होण्यावर प्रश्नचिन्ह। काही लोक नुसते रडत असतात, त्यांना नाट्यगृहातील कार्यक्रम रूममध्ये बसवता येईल। शिंदेंचा ठाकरेंना नाव न घेता टोला, तर सध्या मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन। ठाकरे बंधूंच्या युतीवरून हल्लाबोल। 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा निघणार। या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे करणार। सर्वपक्षीयांच्या पत्रकार परिषदेत माहिती। मत द्या नाहीतर नका देऊ, मॅच फिक्स झाली आहे। मतदार यादीत गणित सेट आहेत। राज ठाकरेंचा आरोप, तर निवडणुकांमधील मॅच फिक्सिंग विरोधात आमची लढाई। घुसखोरांना बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज, राऊतांचं वक्तव्य। जैन बोर्डिंगवरून राजकारण करू नका, तक्रारदार ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं आवाहन। बोर्डिंग चालू करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र यावं, राजकारण झालं तेवढं पुरे झालं, पांडेंची भूमिका। शनिवार वाड्यातील प्रार्थनेच्या व्हिडिओ प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही संघटनांकडून निदर्शनही झाली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर भेटींचा सिलसिला सुरूच राहणार। विविध प्रकल्प आणि राजकीय भेटी होणार। जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं। धनंजय मुंडेंची खोचक टोलेबाजी। मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते। विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार। पंकजाताईंबरोबर एकदा चर्चा झाली, अंतिम चर्चा बाकी। धनंजय मुंडेंची माहिती। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांवर निवडणूक यादीत गैरप्रकार केल्याचा आरोप। घटक पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनीच आरोप केल्यानं खळबळ। भाजप पदाधिकारी आजपासून उपोषणावर बसणार। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड आज ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। नाशकात भाजपला धक्का। आमदार सुहास कांदेंवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी। नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी कांदेंची नियुक्ती। एकनाथ शिंदेंच्या आदेशाने कांदेंवर नवीन जबाबदारी। शेतकरी कर्जमाफीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि वारकरी आघाडी लाक्षणिक उपोषण करणार। देवतील आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार सहभागी होणार। मुलीनं तिच्या मर्जीनं परधर्मात लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिला मारावं लागलं तर मारा, तिचं तंगड तोडा। भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी अकलेचे तारे तोडले। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी लातूरमधून घेतलं ताब्यात। सुरतमधील घरफोडी प्रकरणात रणजित कासलेचं नाव। घरफोडी करणाऱ्यांकडून चौकशीत कासलेच्या नावाचा उल्लेख। पुण्यातील हिंजवडीत अजित पवारांच्या निकटवर्तीयाच्या मुलावर जीवघेणा हल्ला। धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्य विनोदे यांना मारहाण। हॉटेलचं भाडं मागण्यासाठी गेलेल्या अजिंक्यवर भाडेकरूकडून हल्ला। नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाकडून शिवीगाळ करत तरुणीला मारहाण। कारंजा परिसरात रिक्षा चालकानं दुचाकीला कट मारल्यानं तरुणीकडून विचारणा केल्यानं रिक्षा चालकाला राग अनावर। चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील हिरापूर गावामध्ये नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचा मृत्यू। बुडालेल्या नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी कॅनॉलमध्ये घेतली उडी। दोघांचाही बुडून मृत्यू। पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्रातून मदत। महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 1566 कोटींचा निधी मंजूर। कर्नाटकलाही 384 कोटींची मदत। दिवाळीच्या पावन पर्वाला आजपासून सुरुवात। देशभरात नरक चतुर्दशी निमित्त अभ्यंग स्नान। अयोध्येत उजळले 26 लाख दिवे।
अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम. वृंदावनमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचा खजिना तब्बल 54 वर्षांनी उघडला. खजिन्यामध्ये रहस्यमय तिजोऱ्यांसह सोनं चांदीच्या छडी आणि तांब्याची दुर्मिळ नाणी सापडली. अभ्यंग स्नानाला पाणी टंचाईची झळ. मुंबईच्या अनेक भागात कमी दाबानं पाणी. शिव, प्रतीक्षानगर, अंधेरी, गोराई या भागातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये शिवमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. दिवाळीला देशभरातील मंदिरं उजळून निघाली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. जम्मू आणि काश्मीर सीमेवर जवानांची दिवाळी. अखनूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांनी फटाके फोडून आणि पणत्या लावून दिवाळीचा सण केला साजरा.